नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला तर माहिती मी आले माहेरी आणि आल्यावरती मी म्हंटल की चला मी ना अशी काही झाडं बघितली. झाडं म्हणण्यापेक्षा ना आमच्या आप्पांनी अशी आयडिया केलेली आहे का ते म्हणजे एकदम कमी याच्यामध्ये ना तुम्ही असं जास्त पिकू शकता. सपोज गाजर, रताळ, परत मुळा, परत भेंडीचं नाही जमायचं पण कांदा, परत लसूण, हे ना भरपूर अशा गोष्टी आहेत. ते मला चांगलं वाटलं तेव्हा मी म्हंटल तुम्हाला दाखव. तर मग त्याच्या नंतर मला वाटलं की चला एक म्हणजे जेवढी झाडं आहेत ना आपल्या घराच्या साईडला त्याचं एक स्पेशल व्हिडिओच बनवते. पण हा व्हिडिओ खरंच तुम्हाला उपयोगी येईल. ते मी आप्पांनी जे बनवलंय ना ते तुम्हाला मी दाखवलं ना तुम्हाला खरंच म्हणजे वाटेल की हा ही आयडिया खरंच छान आहे. पण तुम्ही जरी सिटीत जरी राहत असाल ना तरी पण म्हणजे त्याचा उपयोग तुम्हाला चांगला होईल एकदम कमी जागेमध्ये. तर चला आपण अगोदर सुरुवात करूया. एक तर कारण आता वाजले ते 11:15-12 झालेत, ऊन लई लागते आणि मला जायचंय पण तरी पण मी म्हंटल तुमच्यासाठी घाईघाईत एक व्हिडिओ बनवते. तर बघा इथून आपलं चालू होतं तिकडं घर आणि हे आहे बघा आंब्याचं झाड आणि हा ना बदामी आंबा आहे. तर त्याला आता मोहर वगैरे आलेला आहे चांगल्यापैकी आणि बघा हे पण आलेलं आहे त्याला काय बोलतात रे, कैरे. हा, कैरे यायला सुरुवात झालेली आहे आणि असं भरपूर मोठं आंब्याचं झाड आहे आपलं हे. इथं आंब्याचं झाड, यांच्याकडे भरपूर झाड आहेत. हे जास्वंदाचं हे तर फुलांची तर आहेच आहे, गुलाब वगैरे तुम्हाला माहिती आहे. आणि इकडे नारळांची झाड आहेत बघा, ही 1, हे 2 आणि 3. आणि बघा किती मोठी मोठी नारळ आले त्याला आता चांगले, म्हणजे गेल्या वर्षीपासून यायला सुरुवात झाली आहे. आणि हे 2 नारळ जे आहेत का, हे 2 नारळ याचं तुम्हाला सांगू का, जेव्हा ऋतूच्या वेळी मी ऋतू होणार होता का त्याच दिवशी ही झाडं लावलेली आपण. कारण मी हॉस्पिटलमध्ये होते आणि घरी JCP आला होता. आपा दवाखान्यातून घरी आले होते खड्डे घेण्यासाठी आणि त्याच दिवशी लावले. आणि ते कोणाला पण सांगतात म्हणतात की आपल्या नातवाचा नातू झाला का त्या दिवशी हे 2 झाडं लावलेली आहे. म्हणजे एक आठवण आहे. 6-6.5 वर्ष झालेत बरं का आता त्या झाडांना. आणि इथं पण माझ्या अशी भाजी वगैरे काही ना काही टाकत असते. आणि इथं आळू आहे आणि आता तर तुम्हाला तर माहिती आहे त्यांच्या कोंबड्या वगैरे म्हणून आता थोडंफार इथं आहे पसारा. आणि बघा सई ना किती 7 महिन्याची होती का तेव्हा मी तिथे इथे हॅपी होली हे केलं होतं, फोटोशूट केलं होतं. त्याचे जर फोटो मला भेटले ना जुन्या मोबाईल मध्ये असतील तुम्हाला मी ते तुमच्या सोबत पण शेअर करत. आणि हे ना पालकाची बी आहेत. आणि इकडं हे झाड कसलं माहितीये का, बडीशेपचं झाड आहे. हे बघा किती भलं मोठं झालं. आणि बडीशेपचं झाड पण आई म्हणजे घरीच टाकते बरं का ही बडीशेप. आणि एकच झाड आहे बघा पण किती मोठं आहे, एवढं असं भरपूर मोठं झाड आहे. आणि त्यांना अशी आवड आहे, वेगवेगळं काय असलं ना का लगेच लावतात. आता इथं पण हे चवळीची का कसली तरी एक वेल आहे. इथं आहे वांगी, पावटा वगैरे नाही का मी तुम्हाला म्हटलं ते. आणि ही आपली रेग्युलर फुलांची झाड आहे. आणि तुम्हाला मी आता जे सांगितलं ना ते दाखवते. आणि हे रामफळाचं झाड, इथं ना आम्ही उन्हाळ्याचं वगैरे बसतो आणि हवेसाठी चांगलं आहे व खाली पण सावली वगैरे. इथं ती बास टाकली का आपलं बसलं का उन्हाळ्याचं काही टेन्शन नाही. आणि चला इकडे मी तुम्हाला इकडून दाखवते. इथं आपला भुईमुग आहे, ड्रीपवरच येतो. आणि बघा हे मला तुम्हाला मेन दाखवायचं होतं. आता हे कांदे आहेत नाही तर लसूण, कांदे ना. तर बघा याच्यामध्ये कांदे दिसतंय ना. हे काय केलंय, अख्खी अशी गोण भरली, चौकून दाखव बरं छान. बघा हे सगळी गोण भरून त्याच्यामध्ये माती भरलेली आहे. ही माती पूर्ण गोणीमध्ये माती भरून त्याला होल पाडलेत असे. आणि मग ते होल पाडून का त्याच्या आतमध्ये एक कांद्याचं जे रोप आहे का ते लावलंय. आणि बघा किती वाढलंय बघा. ह्या एका गोणीत चौखून असं गोल आकार झालेला आहे बघा. एकदम म्हणजे ना एकदम भारी. मी त्या बघितल्या ते परवा आले ना, बघितल्यावर मला एवढं भारी वाटलं ना, म्हटलं की अरे किती छान आयडिया बघा हे. आणि तुम्ही खरं नक्की करून बघा एकदम छोट्या जागेत सुद्धा ना. आणि कांदा पण आतमध्ये का चांगला मोठा झालेला आहे याचा पण. आणि तरी किती नाही म्हटलं ना तर 8-9 किलो तर नक्की कांदे याच्यात निघतील.
म्हणजे भरपूर मोठे मोठे पण कांदे होतील. कांदा लसूण तुम्ही खरं एकदा ट्राय करून बघा. अशी गोणपाटे वगैरे हे कुठं पण भेटतात, गोणी वगैरे कोणती कसली पण एखाद्या किराणा मालाच्या दुकानात पण भेटून जाते. जरी शहरात जरी असेल ना तरी याचा खरं एकदम छान यूज होईल. आणि दिसताना पण किती छान दिसते. म्हणजे इथं पण लावू शकता तुम्ही इकडं होल घेऊन आणि परत वर पण लावू शकता. आणि पाण्याचा पण काहीच एवढा प्रॉब्लेम नाही, कारण शेतात कसं जास्त पाणी लागतं किंवा उन्हाने लवकर सुकतं ना. पण हे ना याच्यामध्ये जर पाणी टाकलं ना तरी 5-6 दिवस काय पाण्याचा प्रॉब्लेम नाही असं. तर हेच मेन तुम्हाला दाखवायचं होतं. आणि हे आपलं चिक्कूचं झाड आहे. त्याच्यावरती बघा हे डबल बीचा वेल वगैरे तुम्हाला तर माहितीच आहे. आई आणखी माहिती तुम्हाला दाखवते मी नेहमी व्हिडिओमध्ये. आणि हे ना हळद आहे. याच्यात पण हळद लावलेली आहे माठामध्ये. याच्यात पण काहीतरी होतं. आणि बघा इथं ही जी जुनी गोण दिसते का, त्या गोणीमध्ये ना अगोदर आपण म्हणजे अशी गोणीतून सुरुवात केली ना तर पहिल्यांदा हे लावलं होतं का रताळी ट्राय केली होती. तर पण रताळी झाल्यावरती हे रताळ्यांचं पण झाड आहे याच्यातच. तर तिकडे मी तुम्हाला दाखवते. तर हा चिक्कू पण ऋतू झाला का तेव्हाच लावलेला बरं, त्याला चिक्कू पण आलेले आणि एकदम गोड चिक्कू आहे. भरपूर मोठा झालेला आहे हा चिक्कू पण. आणि चिक्कू आणि हे रताळच ना रे. हा बघा हे रताळ हे खाली लावलेलं आहे. हे पण रताळाचा हा वेल आहे इथपर्यंत. आणि बघा हे पेरूचं झाड आहे. हा पेरू पण छान लागतो खायला. चला इकडे या आणि तुम्हाला दाखवते कापसाचं झाड. तर बघा हे कापसाचं झाड आहे. आपण देवाला जे कापूस लावतो किंवा असा भेटतो ना कापूस वगैरे, तो वेगळा असेल हॉस्पिटल मधला, पण हा आपला घरगुती कापूस आहे. बघा हे बघा कापसाला बघा ही बोंड वगैरे. आता त्या कापूस एवढा नाही दाखवायला, कारण काय झालं त्या दिवशी रुदून यांनी ना भरपूर कापूस आहे ना घरात आल्या त्यांनी तोडून नेलं. तर बघा कापूस आहे. आणि इथे शक्यतो कोणी विकत कापूस नाही आणत आपल्यासारखा. आपण कसं विकत आणतो. तर इथं सगळं बघा झाड आणि एकदम भारी झाड आहे. रुदून यांनी त्या दिवशी लई तोडलेत. हा तुला पण का सगळं दे रुदू. आणि हे गुलमोहरच आहे ना ग. गोकर्ण म्हणजे तेच ना गुलमोहरच म्हणतात वाटतं. हा तर हे गोकर्णाचं झाड आहे. माझी आई म्हणती पण मला असं वाटतं याला गुलमोहरच नाव म्हणतात, कारण मी ते मोबाईल मध्ये बघितले. हे आता कशी भाषा गावठी भाषेत गोकर्ण म्हणत असते. हा आणि हे का हा आणि हे कसलं हा ही शेवंती. आणि हे प्राजक्ताचं झाड भरपूर मोठं होतं. यांनी आता ना मला वाटतं कट केलं ना. आणि तिथं हा तुम्हाला दाखवू का, हा मोगरा आहे ना. हा जेव्हा मी ना शाळेत होते का, म्हणजे पहिली दुसरीलाच असं का नाही तेव्हाच आहे. म्हणजे किती वर्ष झाले असतील बघा याला. तरी पण 20-25 वर्ष झाले असतील. 25 वर्ष तर नक्कीच झाले असतील ह्या मोगऱ्याला. ते छाती त्यात दुती त्यात आणि खाली बरंच मोठं त्याचं खोडबीड झालेलं आहे बऱ्यापैकी. लय जुनं आहे. आणि इकडे बघा ही किती भली मोठी तुळस आहे. आणि गावठी तुळस आहे मस्त. सकाळचा चहा काय ग काढा काढा करून प्यातात ना ते, त्याच्यामुळे त्यांना ही तुळस लागतेच. आणि हे 1000 पाकळी मोगरा आहे ना, 1000 पाकळी त्याचं झाड आहे बघा. हा बघा इथे ही अशी फुलं आहेत. पण याची पानं जास्त आहे, फुलं कमी याला. आणि इथं जास्वंद ही पण बरीच कट केली नाही तर ही पण बरीच मोठी होती. हे आपल्या इथे हे शोचं झाड आहे. आणि हे पण बरेच जणांना माहित असं याला स्नेक प्लांट म्हणतात. हे मला खरं न्यायचंय बरं का. म्हणतात ते असलं का सापडीत नाही असं म्हणतात, पण काय माहिती. हा ना. आणि हे कसलं ही फुलं कसली ना काय नियावाळे. हा हे बघा हे नियावाळे यांचं फुलांचं लय होतं बरं का. मी नाही का सहीच एक फोटोशूट केलं तर सगळी फुलं एवढी अशी टोकरी भर होती. आता ते बरंच मोठं झाड होतं, त्यांनी बरंच कट केले नाही तर भरपूर. आणि हा गवती चहा आहे, पण ते काही लय गवती चहा वापरते नाही. हा आणि हा बघा पुदिना. हा पण लय वर्षाचा पुदिना आहे बाई, पर लय म्हणजे लय वर्षाचा पुदिना.
आणि ही पालक आहे ना बघा हे नाही 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 पालकची बी पडती खाली बघा किती मोठा पालक आहे. आणि हा इथं बघा तसंच केलंय सेम. याच्यात काय आहे? हा याच्यात रताळ आहे बघा सेम तसंच आहे. मगाशी मी तुम्हाला तिकडे जसं दाखवलं ना तसं आणि तसं यांनी रताळ्यापासूनच सुरुवात केली होती. पहिल्यांदा रताळच लावलं होतं याच्यात आणि सकाळीच काल का काय रताळे काढलेली आहेत. बघा बघा साईडने बघा किती त्याचा वेल आलाय बाहेर. सेम तसंच केलंय. रताळ्याच्या पण अशा काड्या भेटतात मग त्या याच्यात अशा खोचून द्यायच्या आणि बघा असं सेम मागाच्या सारखंच माती बिती भरून हे असं भारी आयडिया आहे बघा का नाही. हा आणि ह्या इकडं आता पिरू इथं कांदे लावलेले आहेत खाली. हा पिरू पण बराच जुना आहे. याला पण पिरू आलेले आहेत आता चांगले मस्त. आणि इकडे बघा केळी. हे काय ग खत आहे का? हा हे कोंबड खत आहे बघा. कोणी जर बघितलं नसेल तर बघा असं. ह्या केळी आणि तिकडं पपई आहे. ह्या 2-3 केळी आहेत. ह्या केळी पण भरपूर जुन्या आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा छोट होतो शाळेत जायचं ना तेव्हा. कुठे रे? हा लिंबुनीचं झाड पण आहे तुम्हाला दाखवतो. हा बघा हे लिंबुनीचं झाड आहे. हे ना हे पण लिंबुनीचं झाड आहे. तिथूनच लिंब आणते माझ्या आहे मला आणायचं असं आता आलेले. आणि हे पण रताळ्याचं झाड आहे. तिथं काही वांग्याचे झाड आहे. आणि अरे हा हे तसंच हे नव्हतं मी बघितलं. हा हा नाही नाही काढायचं. बघा म्हणजे हा वेल एवढा इकडे गेलेला आहे का? बापरे बघा रताळ्या वांगी बघ वांगी याला मग काढून घे मला न्यायला होती. गावठी वांगी ना वांगी आलेली त्याला सांग मला ते 2-4 हा दिसत 2-4 वांगे ते मला बर का तोडून घे म्हणजे माझं 2-3 कालवण तरी होतील. हा का? हा आणि हा बघा घेवडा वरती दिलाय काढून. हा गावठी घेवडा इथं पण परत तेच झाड आहे. आणि हे इकडं हे रामफळचं झाड आहे. आता सध्या येतात त्याला रामफळचं सीझनच आहे. तर बघा एवढं भलं मोठं झाड आहे. आणि हे पण लय जुनं झाड आहे बरं का म्हणजे असं नाही का आत्ताच आहे. हे आम्ही जेव्हा शाळेत होतो अरे बघ इकडे पण आहे. हा अरे रामफळ दाखव इकडे किती रामफळ. अरे हा आहे तुम्हाला तर दिसलेच नाही. इकडं पण आहे. अरे बरीच रामफळ आहे. मला रामफळ खायचं असून तर या आमच्या घरी. इकडं बरीच आहेत बरंच मोठे आहे आता. मी म्हणजे बरेच दिवस झाले या साईडला आलेलेच नाहीये. अरे हा हळद तर काय का आली नाही का? अरे देवा सुकली का? इथं पण हळद लावली होती चांगली. आणि इकडं तिकडं एक आंब्याचं झाड आहे आणि ते ना लय आंबट आहे त्याच्यामुळे काही एवढं त्याचं काय आम्ही काही काढत नाही पण बरंच वाढलंय ते पण. तर बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळं दाखवलंय आणि मेन तेच होतं त्या गोणीतलं तुम्हाला दाखवायचं त्याच्यासाठीच माझं चाललं होतं की तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर करावी. तर तुम्हाला ती आयडिया कशी वाटली मला सांगा आणि तुम्ही खरंच एकदा ना वापरून बघा. जरी म्हणजे शेत जरी नसेल जरी तुम्ही असं एकदम कमी जागेत जरी राहत असाल ना तरी ते माती कुठं पण भेटती आणि डायरेक्ट त्या गोणीमध्ये माती भरून तुम्ही त्याला होल पाडून ते करू शकता. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला ही आयडिया आवडली का नाही. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. पण टाटा बाय बाय.